तर नमस्कार मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेणार आहोत। आगामी काळातील महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला या प्रश्नांचा नक्कीच फायदा होईल। चला तर पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न। महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे कोणी केले होते? महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे कोणी केले होते? महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे लॉर्ड माउंटबॅटन यांनी केले होते। वेदांकडे परत चला असा संदेश कोणी दिला होता? वेदांकडे परत चला असा संदेश कोणी दिला होता? वेदांकडे परत चला असा संदेश स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला होता। जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे? जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश सुंदरबन हा आहे। आणि मित्रांनो, सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश भारतामधील पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे। माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे? माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे? माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च पर्वत शिखर नेपाळ हिमालय या पर्वतरांगामध्ये आहे। खालीलपैकी भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? खालीलपैकी भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? भारतातील सर्वात लहान जिल्हा माहे हा आहे। कांडला हे बंदर कोणत्या राज्यातील प्रमुख बंदर आहे? कांडला हे बंदर कोणत्या राज्यातील प्रमुख बंदर आहे? कांडला हे गुजरात या राज्यामधील प्रमुख बंदर आहे। भारतासाठी संविधान समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती? भारतासाठी संविधान समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली होती? भारतासाठी संविधान समितीची संकल्पना सर्वप्रथम M.N. रॉय यांनी मांडली होती। तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली होती? तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली होती? तत्वबोधिनी सभेची स्थापना देवेंद्रनाथ टागोर यांनी केली होती। पूर्णा, गिरणा, पांझरा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पूर्णा, गिरणा, पांझरा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पूर्णा, गिरणा, पांझरा या तापी या नदीच्या उपनद्या आहेत। सामाजिक क्रांतीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? सामाजिक क्रांतीचे जनक असे कोणाला म्हटले जाते? सामाजिक क्रांतीचे जनक असे महात्मा फुले यांना म्हटले जाते। 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केली होती। विदर्भाचे प्रवेशद्वार असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? विदर्भाचे प्रवेशद्वार असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? विदर्भाचे प्रवेशद्वार असे बुलढाणा या जिल्ह्याला म्हटले जाते। दुधना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? दुधना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? दुधना ही गोदावरी या नदीची उपनदी आहे। कोणत्या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते? कोणत्या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते? नाशिक या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते। अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे? अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे? अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र शिशिर कुमार घोष यांच्याशी संबंधित आहे। कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे? कैमूरच्या टेकड्या विंध्य पर्वतरांगामध्ये आहे। वेदांकडे परत चला असा संदेश कोणी दिला होता? वेदांकडे परत चला असा संदेश कोणी दिला होता? वेदांकडे परत चला असा संदेश स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला होता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे पण प्रश्न घेण्यात आलेले होते ते परीक्षेच्या दृष्टीने अतिशय IMP प्रश्न होते, खूप अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते। आणि हे प्रश्न मित्रांनो आगामी काळातील स्पर्धा परीक्षांमध्ये 100% पडणार। त्यासाठीच अशा नवनवीन आणि महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी आपला YouTube चॅनल मराठी GK रिव्हिजन या चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद।